रमेश आणि सुरेश दोन सख्खे भाऊ एकाच आईच्या गर्भातून जन्म घेतला. आई वडिलांच्या निरीक्षणाखाली दोघांचंही खूप छान पद्धतीने पालनपोषण झालं. कालांतराने दोन्ही मुलं मोठी झालीत, त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर जो तो आपल्या आपल्या मार्गे स्थायिक झाला, जो तो आपल्या आपल्या मार्गाने सेटल झाला. आपली पत्नी, आपली मुलं, दोन्हीही मुलं खूप सुखाने राहत होते. कालांतराने वडील वारलेत. वडील वारल्यानंतर संपत्ती कोणाची, वडिलांनी कमवलेल्या प्रॉपर्टीवर अधिकार कुणाचा किंवा ती कशा पद्धतीने तिचं वाटप केलं जावं या कारणाने दोघांमध्ये काही वाद झाले आणि त्या वादामुळे दोन्हीही भावंडं जी सख्खी आहेत, जी एकाच आईच्या गर्भातून निघालेली आहेत, अशी भावंडं एकमेकांशी बोलेनाशी झालीत. दोन्ही कुटुंब अर्थातच एकमेकांपासून दुरावली गेली. निमित्त किरकोळ होतं, पण अहंकार जास्त मोठा झालेला होता, अपेक्षा जास्त मोठ्या झालेल्या होत्या. खूप वर्ष लोटली गेली आणि तरीही दोघांमधला तिढा सुटेना म्हणून एकाने कुणीतरी माघार घेणं गरजेचं होतं. एकाने कुणीतरी पुढाकार घेऊन कम्युनिकेशन, एकमेकांशी बोलणं गरजेचं होतं. पण तो पुढाकार घ्यायचा कुणी, याच्यात अनेक वर्ष लोटली गेली आणि नकळतपणे दोन्हीही भावंडांना वृद्धत्व आलं आणि तेव्हा जाणीव झाल्यामुळे एक भाऊ पुढे आला, त्याने बोलणं केलं आणि दोन्हीही भावांना आपण उगाचच इतकी छान आयुष्यातली वर्ष वाया घालवली, एकमेकांशी बोललो नाही, दोन कुटुंब एकमेकांपासून दूर राहिली, दोघांची मुलं एकमेकांपासून दूर राहिलीत, असं काहीसं फक्त एका अहंकारामुळे झालं. आणि म्हणूनच त्यावेळेस सुरेश आणि रमेश दोन्ही पण छानपैकी एकमेकांना गळाभेट घेतली आणि पुन्हा एकदा सख्खे भाऊ एकमेकांचे झाले. एकमेकांपासून जे अंतर पडलेलं होतं ते आता समाप्त झालेलं होतं. गुंता छोटासा असतो, सोडवायचा म्हटला तर अगदी चुटकीसरशी सुटतो, पण जर गुंता ठेवायचाच असेल तर तो कितीतरी वर्ष पुढे पुढे नेता येऊ शकतो.